नमस्कार मित्रांनो. शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळणं ही इच्छाही नसते. रमेश हा एक बँकेत कामाला असलेला तरुण एकटाच राहायचा, पण शिस्तप्रिय. त्याचा सकाळी येणाऱ्या दुधाच्या पिशवीसोबत एक हसरा चेहरा रोज त्याच्या दारात असायचा. तो म्हणजे गौरीचा. गौरी ही आसपासच्या गावातून शहरात दूध विकायला येणारी एक कष्टाळू मुलगी होती. सकाळचे 6 वाजले होते. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात एक प्रकारचा गारवा होता. रमेशने दरवाजा उघडला आणि समोर गौरी उभी होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब होते आणि चेहऱ्यावर एक निरागस हास्य. "राम राम रमेश दादा, आज दूध जरा जास्त आणलंय. पाहुणे येणार आहेत का?" गौरीने सहज विचारलं. "अरे नाही ग गौरी, पाहुणे नाही, पण आज रविवार आहे ना, तर विचार केला की थोडी खीर बनवावी." रमेश हसत म्हटला. रमेशला गौरीचं कौतुक वाटायचं. इतक्यात लहान वयात ही आपल्या वडिलांना कामात मदत करायची आणि स्वतःचं शिक्षणही सांभाळायची. तिची बोलण्याची पद्धत एकदम साधी आणि मनातला बोलणारी होती. हळूहळू रोजच्या 2 मिनिटाच्या गप्पा वाढू लागल्या. कधी दुधाची पिशवी देताना, तर कधी रिकामी भांडी परत करताना त्यांच्यात संवाद होऊ लागला. रमेशला जाणवलं की गौरीला साहित्याची खूप आवड आहे. "तू वाचतेस का काही?" रमेशने एकदा विचारलं. "वेळ मिळतो तेव्हा वाचतो दादा, पण पुस्तक महागडं असताना," गौरीने खाली बघत सांगितले. दुसऱ्या दिवशी रमेशने आपल्या संग्रहालयातील काही चांगली पुस्तक गौरीला दिली. त्या दिवशी गौरीच्या डोळ्यात जी चमक होती ती रमेशच्या काळजाला स्पर्श करून गेली. एकदा मुसळधार पाऊस पडत होता. रस्ते पाण्याने तुंबले होते. गौरीची सायकल रस्त्यावर पंक्चर झाली होती. ती पावसात भिजत सायकल ओढत नेत होती. योगायोगाने रमेश तिथून ऑफिसला जायला निघाला होता. त्याने गाडी थांबवली. "गौरी, तू या अवस्थेत चल, मी तुला सोडतो." रमेशने तिला गाडीत बसवला. गौरी घाबरली होती, पण रमेशच्या आकर्षक नजरेने तिला धीर दिला. त्याने तिला घरी सोडलं आणि तिच्या वडिलांनाही भेटलं. त्या दिवशी गौरीला जाणवले की रमेश फक्त एक चांगला माणूस नाही, तर तो तिच्यासाठी खूप खास आहे. काही महिने उलटले. रमेशच्या मनात आता गौरीबद्दल केवळ कौतुक नव्हतं, तर एक ओढ निर्माण झाली होती. त्याने ठरवले की आता मनातलं सांगायची वेळ आलेली आहे. एका रविवारी जेव्हा गौरी दूध घेऊन आली, तेव्हा रमेशने तिला थांबवलं. "गौरी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू रोज सकाळी येतेस तेव्हा माझं संपूर्ण दिवस आनंद जातो. मला तुझं कष्ट, तुझं स्वभाव सगळंच आवडतं. तुला जर मान्य असेल तर आपण आयुष्यभराचे सोबती होऊ शकतो का?" गौरी क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या हातातलं भांडे थरथरले. त्याने रमेशकडे पाहिलं आणि म्हटली, रमेश, मी एक साधी दूध विकणारी मुलगी आणि तुम्ही बँकेतले अधिकारी. हे कसं शक्य आहे?" "नाते मनाशी असते गौरी, कामाशी नाही." रमेशने तिच्या हातात हात घेतला. गौरीने फक्त मान खाली घातली आणि तिचं हसू सगळं काही सांगून गेलं. रमेशने आपल्या घरच्यांना गौरीबद्दल सांगितलं. सुरुवातीला थोडं विरोध झाला, पण जेव्हा त्यांनी गौरीचा स्वाभिमानी स्वभाव आणि तिचं जिद्द पाहिले, तेव्हा त्याने आनंदाने संमती दिली. रमेश आणि गौरीचं लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडला. गौरी आता रमेशच्या घरची लक्ष्मी झाली होती. लग्नानंतरही तिने आपलं शिक्षण पूर्ण केली आणि रमेश तिला नेहमीच प्रोत्साहन दिला. त्याच्या आयुष्यात दुधाचं तो गोडवा तिच्या आयुष्यात दुधाचा तो गोडवा कायमचा विरंगुळा होता. रमेश आणि गौरीने एकमेकांना पसंती दिली असली तरी गौरीच्या मनात एक भीती कायम होती. तिचे वडील सखाराम हे अतिशय कडक, शिस्तीचे आणि स्वाभिमानी माणूस होते. त्यांना वाटायचं की शहराच्या सुटबुटातला मुलगा आपल्या कष्टकरी मुलीला सुखात ठेवेल का? एका दिवशी सखाराम स्वतः दूध देण्यासाठी रमेशच्या दारात आला. रमेशने त्यांना आदराने घरात बोलवला आणि पाहुणचार केला. "बघा रमेशराव, गौरी माझी एकुलती एक मुलगी आहे. आम्ही गरीब आहोत, पण आमचं स्वाभिमान आम्हाला मोठं आहे." सखाराम स्पष्टपणे बोलले. रमेश नम्रपणे म्हणाला, "काका, मला गौरीचा तोच स्वाभिमानी आवडला होता. मला घर सांभाळणारी बायको नको, तर संसाराला खांद्याला खांदा लावून चालणारी सोबतीण हवी आहे. मी तिला पुढे शिकू इच्छितो." रमेशचे हे विचार ऐकून सखाराम त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी खात्री पटली की आपली मुलगी योग्य हातात जाणार आहे.
लग्नानंतर गौरी रमेशच्या घरी आली, पण रमेशने लग्नापूर्वी दिलेला शब्द पाळला. त्यांनी गौरीचा प्रवेश एका नामांकित महाविद्यालयात करून दिला. गौरी सकाळी घर सांभाळायची आणि दुपारी कॉलेजला जायची. सुरुवातीला तिला शहरातल्या लोकांच्या बोलण्याचा त्रास व्हायचा. काही लोक तिला दूधवाली म्हणून हिणवायचे, पण रमेश तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. गौरी, लोकांचं काम आहे बोलणं, तुझं काम आहे तू कर्तृत्व सिद्ध करणं. तो तिला नेहमी धीर द्यायचा. गौरीने जिद्दीने अभ्यास केला. तिने कृषी क्षेत्रात ॲग्रिकल्चर पदवी मिळाली. तिला आपल्या गावातले शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. काही वर्षानंतर गौरीने रमेशच्या सहकार्याने गावात एक मिल्क प्रोसेसिंग युनिट, दूध प्रक्रिया केंद्र सुरू केली. ज्या गावात ती एका वेळी सायकलवरून दूध विकायला जायची, आज त्याच गावात तिने शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिली होती. तिच्या या यशात वाट सर्वात मोठा होता तो बँकेतून आल्यावर तिला हिशोबात आणि बिझनेस प्लॅनमध्ये मदत करायचा. त्यांचे नाते केवळ पतीपत्नीचे राहिले नव्हते, तर ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झाले होते. कथेचा शेवट एका सुंदर सकाळी होतो. रमेश आणि गौरीचा आपल्या छोट्याशा मुलासोबत गावी आलेले असताना गौरी पुन्हा त्याच्या सायकलकडे पाहते, जी तिने आठवण म्हणून जपून ठेवली होती. रमेश, जर त्या दिवशी तुम्ही मला पुस्तक दिली नसती आणि माझा हात धरले नसते, तर आज मी इथपर्यंत पोचले नसते, गौरी भावूक होऊन म्हणाली. रमेश हसून म्हटला, आणि जर तू रोज सकाळी माझ्या दारात तो हसरा चेहरा घेऊन आली नसती, तर माझ्या आयुष्यात हा सुखाचा गोडवा कधीच आला नसता. त्यांच्या आयुष्यातली दुधाचा तो संवाद व्यवसाय आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.